ठीक आहे. बघा नेक्स्ट चॅप्टर आपलं असणार आहे सर्कल. आता सर्कल आणि कोनिक सेक्शन असे आपले चॅप्टर्स आहेत नेक्स्ट, आणि महत्त्वाचे आहेत CET आणि JEE दोन्हीच्या दृष्टीनं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचंच आहे. तर सर्कल, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला असे 4 आपण बघणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे सर्कल. त्यासाठी सर्कलची महत्त्वाची इक्वेशन्स आपल्याला माहीत पाहिजे. मग आता त्यातलं पहिलं आपण बघूया स्टँडर्ड फॉर्म. फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म काय बघतोय आपण? सर्व इक्वेशन्स बघतोय. स्टँडर्ड फॉर्म इक्वेशन x² + y² = a². आता शॉर्टमध्ये मी लिहिणार ते. त्याचा सेंटर असतो ॲट ओरिजिन आणि रेडियस आपण आता हे एक्झाम्पलनुसार किंवा इक्वेशननुसार घेतली आहे A. ठीक आहे. दुसरा फॉर्म असेल आपला सेंटर रेडियस फॉर्म. सेकंड कोणता आपला? सेंटर रेडियस फॉर्म. तो कसा आहे इक्वेशन त्याचं? x - h (² + y - k (² = r². ह्याचा सेंटर असतो HK म्हणजे इथले 2 पॉईंट्स, आणि रेडियस असणार R, किंवा काही वेळेस इथं एक्झाम्पलमध्ये A सुद्धा दिला जातो, त्यामुळे तो सुद्धा घेतला तरी चालू शकेल. तिसरा असेल डायमीटर फॉर्म. थर्ड काय आहे? डायमीटर फॉर्म. मग डायमीटर फॉर्मला काय आहे? x - x1 × x - x2 + y - y1 × y - y2 = 0. त्यातले x1 y1 आणि x2 y2 हे असणार आहेत एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर. कशाचे आहेत एंड पॉईंट्स? डायमीटरचे. लक्षात आले? 3 फॉर्म झाले. त्याच्यानंतर चौथा फॉर्म आहे आपला जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. चौथं काय आहे? जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. ते कसं असणार? x² + y² + 2gx + 2fy + c = 0. ह्याच्यावरती एक महत्त्वाचं आहे ते आपण पॅराबोलाच्या ह्याच्यात बघूया इक्वेशन. आत्ता फक्त एवढंच बघा. आणि ह्याचा सेंटर असतो -g - h, आणि रेडियस असते ह्याची √g² + f² - c. आणि महत्त्वाची कंडिशन आहे इथं की कोएफिशियंट ऑफ x² = कोएफिशियंट ऑफ y² असतं. हे एक. दुसरं g² + f² - c ही व्हॅल्यू नेहमी > 0 असं असतं. बघा काय आहे? g² + f² - c > 0 असं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये 5वा, आपण इक्वेशन ऑफ टँजंट पाहिजे. इक्वेशन ऑफ टँजंट टू सर्कल. कशाला? सर्कलला. मग ते काय आहे? 2 आहेत. त्यातलं पहिलं x² + y² = a² असेल तर त्याचं इक्वेशन ऑफ टँजंट काय आहे? ते x1 + y1 = a². आणि दुसरं जनरल इक्वेशन आपलं x² + y² + 2gx
प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0, त्याचं इक्वेशन ऑफ टँजंट बघायचे आपल्याला. ते काय आहे, तसंच सेम x1 प्लस y1 प्लस इथं करायचं g इंटू ब्रॅकेट x प्लस x1 प्लस इथं करायचं f इंटू ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c तसाच इज इक्वल टू 0. लक्षात येत आहे. आणि लास्ट आपला एक नंबर त्यातला राहिला पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म तो काय आहे, x इज इक्वल टू a cos theta अँड y इज इक्वल टू a sin theta. अशा पद्धतीनं आपण सर्कलमधले सगळे चॅप्टरमधले सगळेचे सगळे फॉर्म्युले बघितले. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरची एक्झाम्पल्स बघूया. लक्षात आलं सर्वांच्या. बघा काय दिलं आहे एक्झाम्पल. द इक्वेशन ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉईंट दिला एक 4, 5 अँड हॅव्हिंग सेंटर ॲट 2, 2 इच. खाली त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्सवरून बघायचं आणि ऑप्शनमध्ये महत्त्वाचं बघायचं सर्कल पॅराबोला वगैरे त्याच्या ऑप्शन्समध्ये एकच फक्त साईनमध्ये ठराविक चेंज केले जातात. ठीक आहे. मग आता तशा टाईपचं मी एक सर्कल ड्रॉ केलं. इथं सर्कल ड्रॉ केलं, त्याचा सेंटर दिलेला आपल्याला 2, 2 आणि त्याच्यावरतीच एक पॉईंट घेतला 4, 5. मग आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. मग ती रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो काय असतो, d इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला आपण इथं वापरायचा. यातला कुठलाही x1 x2 घेतला तरी काही फरक पडत नाही, फक्त ती काय असणार आपली रेडियस. म्हणून r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हा 2 मायनस 4 करूया ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 4 किती येणार, -2, त्याचा स्क्वेअर -2चा स्क्वेअर प्लस 4 प्लस 2 मायनस 3 5 मायनस 3चा स्क्वेअर 9. म्हणजेच r इज इक्वल टू किती आलं, √13 आलं. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल whose center is at 2, 2 and radius is equal to √13. आता मागच्या ह्याच्यात पॉईंटमध्ये आपण त्याचे सगळे इक्वेशन बघितले, म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. हा फॉर्म्युला त्याचा. ठीक आहे. हा फॉर्म्युला वापरून आता त्याचा आन्सर काढायचा आपण. एच के दिला आहे सेंटर. एच के म्हणजे काय असतो, सेंटर. तो 2, 2 त्याच्यात पुट केला x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r किती आहे, √13 स्क्वेअर. आता ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहे. तिथं कॅल्क्युलेशन चुकता कामा नाहीत. ठीक आहे. लक्षात येत आहे. मग आता याची कॅल्क्युलेशन करूया आपण. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 4 इज इक्वल टू 13. लिहिताना कसं लिहायचं, अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 2y 4 and 4 8 इज इक्वल टू 13. हे नंबर इथं आणूया. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 2y आणि 8 मायनस 13 किती येणार, -5 इज इक्वल टू 0.
म्हणजे इक्वेशन आला x² + y² - 4x - 2y - 5 इज इक्वल टू 0. मग हा ऑप्शन कुठला आहे आपला बघायचं त्याच्यात. मग हा कुठला येतोय, तिन्ही निगेटिव्ह साईन्स आहेत हे आणि हे 2 पॉझिटिव्ह. असा कुठला आहे, ऑप्शन बी. लक्षात आलं. सोपं एक्झाम्पल होतं हे पहिलं. आपण तसंच आता पुढचं एक्झाम्पल बघूया सर्कलमधलंच. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे. इफ द इक्वेशन x² + y² + 6x - 2y प्लस इंटू ब्रॅकेट λ² + 3λ + 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स ए सर्कल. देन म्हणजे आपल्याला असं दिलेलं आहे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मी लिहितो. x² + y² + 2gx + 2fy + c is equal to 0 represents a circle if first असतो coefficient of x² is equal to coefficient of y². दुसरं असतं टर्म x × y absent. आणि तिसरं असतं g² + f² - c इज ग्रेटर दॅन 0. असं असतं. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि ह्या पॉईंटचा वापर करून हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. मग आता ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा, कोएफिशियंट ऑफ x² इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ y². दोघांचे 1 आहेत म्हणजे इक्वल आलं. x × y ची टर्म दिलेल्या गिवन एक्झाम्पलमध्ये कुठंच नाही आहे, त्याच्यामुळं काय झालं, बरोबर आलं. आता फक्त तिसरी कंडिशन. मग तिसरी करण्यासाठी पहिल्यांदा गिवन इक्वेशन लिहूया. x² + y² + 6x - 2y + λ² + 3λ + 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता ते कम्पेअर केलं वरच्या इक्वेशन बरोबर ह्या, तर a आला 1, b आला 1, 2g इज इक्वल टू 6 म्हणजे g ची व्हॅल्यू किती झाली 3, 2f इज इक्वल टू -2 म्हणजे f झाला -1 आणि c ची व्हॅल्यू पूर्ण नंबर λ² + 3λ + 2 असं आलं. ठीक आहे, मग आता ह्याच्यानुसार कंडिशन घेऊया. काय तो रिप्रेझेंट्स सर्कल आहे म्हणजे g² + f² - c इज ग्रेटर दॅन काय असणार 0 असणार. आणि आता ह्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज ठेवूया आपण. ठीक आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजेच 3² प्लस f किती आहे -1² मायनस इंटू ब्रॅकेट λ² + 3λ + 2 इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, 3² 9 + 1² 1 minus λ² minus 3λ minus 2 is greater than 0. Therefore, minus λ² minus 3λ, 9 + 1 10 minus 2 plus 8 is greater than 0. लक्षात आलं. एक 2 मिनटं, इथं आपल्याला 12 दिले 12, त्यामुळे जरा असं चुकू शकतं. म्हणजे -12 आणि इथं काय येणार मग -2. ठीक आहे, लक्षात आलं. ते देताना एक्झाम्पलमध्ये तसं आहे. मग आता मायनसनं मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होतं. λ² + 3λ + 2 आणि इथं जे ग्रेटर दॅन 0 आहे त्याचं होणार लेस दॅन 0. काय होणार, आणि इथं इक्वल टू नाही म्हणून ह्याला इक्वल टू येणार. ठीक आहे, लक्षात आलं. आता ह्याचे फॅक्टर्स पडूया. λ² + 2λ + λ + 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. लॅम्बडा कॉमन मिळाला इंटू ब्रॅकेट λ + 2 + 1 इंटू λ + 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजेच काय मिळालं, λ + 2 इंटू λ + 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.
आता इथं 2 कंडिशन तयार होतात. असं आहे A इंटू बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. दिस इम्प्लायज फर्स्ट पार्ट असतो लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे A इज लेस दॅन 0 तर बी काय असणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि दुसरी A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असं असणार. मग तेच हिथं घ्यायचं. त्यातलं फर्स्ट लॅमडा प्लस 2 हा आपण घेऊया ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, तर लॅमडा प्लस 1 काय येणार आपोआप लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आणि दुसरी इकडे लिहितो लॅमडा प्लस 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तर लॅमडा प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ह्याच्यावरून काय मिळालं लॅमडा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2, आणि इथं मिळालं लॅमडा इज लेस दॅन ऑर इक्वल टू -1. इकडं मिळालं लॅमडा इज लेस दॅन ऑर इक्वल टू -2 आणि लॅमडा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1. आता मागं आपण एकदा बघितलं आहे तसंच आता इथं सुद्धा बघा नंबर लाईन्स. इथं असेल -2, इथं असेल -1. इथं काय म्हटलं -2 पेक्षा मोठे म्हणजे कुठं जाणार राईट साईडला, आणि लेस दॅन -1 म्हणजे लेफ्ट साईडला, म्हणजे हा सेशन येतोय. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो लॅमडा बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल -2 to 1. इकडं काय होतं नंबर लाईनवरती -2 आणि हा -1. मग ह्याच्यामध्ये बघितलं तर -2 पेक्षा लहान म्हणजे इकडे जातं आहे, आणि +1 पेक्षा मोठं म्हणजे इकडे जातं आहे. तर दोन्हीला कॉमन काही मिळत नाही, म्हणजे आपलं आन्सर आलं हे लॅमडा बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल -2 to -1. आणि मग तो ऑप्शन कुठला आपला बघा -2 to -1 सी ऑप्शन. लक्षात आलं. सोपं एक्झाम्पल होतं, फक्त कॅल्क्युलेशन होते जास्त. तसंच पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, द रेंज ऑफ जी सो दॅट वी हॅव ऑलवेज ए कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम ए रियल पॉईंट अल्फा टू द सर्कल x² + y² + 2gx + 4x + 2 = 0. म्हणजे काय दिलं आहे की एक्झाम्पलमधून आपल्या जीची काय व्हॅल्यू असेल तर ते रिअल पॉईंट असू शकतो अल्फा. ठीक आहे, त्या सर्कलवरती. मग आता ते जीची रेंज काढायची आपल्याला, म्हणजे जीचे आन्सर्स पॉसिबल काय असू शकतात हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता रिअल कॉर्ड टँजंट आपल्याला तिथं बघण्यासाठी, कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट बघण्यासाठी आपल्याला तो अल्फा पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे. मग तिथे एक पॉईंट असतो, तो एक पॉईंट आपण इथं बघूया. पॉईंट आउटसाइड सर्कल असं असेल तर आपल्याला मिळतं x² + y² + 2gx + 2fy + c is greater than 0. पॉईंट इनसाइड म्हणजे सर्कलच्या आतमध्ये जर असेल तर आपल्याला मिळतं x² + y² + 2gx + 2fy + c is less than 0. आणि जर सर्कलवर असेल तर काय असेल इथं इक्वल टू 0 असेल. ठीक आहे, बघा लक्षात येते का. पॉईंट ऑन द सर्कल, पॉईंट ऑन द सर्कल तर काय मिळतं x² + y² + 2gx + 2fy + c is equal to 0. मग आता ह्यातलं काय होतं आहे, टँजंट म्हणजे टँजंट बाहेरून असणार बरोबर, म्हणजे तो काय असणार सर्कलच्या आउटसाईड. मग आता सर्कलचं इक्वेशन काय दिलं आपल्याला x² + y² + 2gx + 4x + 2 is equal to 0. सिन्स अल्फा हा पॉईंट आहे तो काय असणार आउटसाइड द सर्कल. पॉईंट काय आहे आउटसाइड द सर्कल आहे. ठीक आहे, मग पॉईंट आउटसाइड द सर्कल असेल तर हा इथं सॅटिस्फाईज करणार,
मग त्याच्यात त्या व्हॅल्यूज ठेवल्या तर अल्फा स्क्वेअर प्लस 2g अल्फा प्लस 4 अल्फा प्लस 2 इज इक्वल टू 0. सॉरी, ग्रेटर दॅन 0. का ग्रेटर दॅन 0? तर तो आउटसाईड आहे म्हणून. ठीक आहे. मग आता तो सिम्प्लिफाय करूया. अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर काय आलं? 2 अल्फा स्क्वेअर प्लस ह्यातून काय मिळेल? अल्फा कॉमन मिळेल आणि 2 सुद्धा कॉमन मिळेल. 2 अल्फा इंटू ब्रॅकेट काय राहील? हा जी प्लस 2 आणि प्लस 2 इज ग्रेटर दॅन 0. लक्षात येते? आता ह्याच्यामधून काय होईल? 2 कॅन्सल होईल म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट जी प्लस 2. आता हा जी नीट वेगळा लिहूया आपण जरा. प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आता ह्याचे आपल्याला काय पाहिजेत? रिअल रूट्स. आणि दिले काय? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आहे. मग आता आपल्याला माहीत आहे हे सुद्धा. एक्स स्क्वेअर प्लस 2bx प्लस एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्याचे रिअल रूट्स कधी असतात? रिअल रूट्स इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर. बरोबर आहे? हे झालेलं आहे 10वीमध्येच. मग त्याचा इथं वापर करूया आपण. बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर बी काय आहे? जी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 a1 आहे c1 आहे म्हणजे तेवढंच आलं. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय मिळालं? जी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4. आणि तेच आता आपण इथं सॉल्व करूया. जी स्क्वेअर प्लस 2g प्लस 4 इज ग्रेटर दॅन 4. ते दोन्ही कॅन्सल झालं त्याच्यातून. म्हणजेच काय राहिलं? जी स्क्वेअर प्लस 2g इज ग्रेटर दॅन 0. दिस इम्प्लाइज g इंटू ब्रॅकेट g प्लस 2 इज ग्रेटर दॅन 0. लक्षात आलं? 2 मिनटं. इथं आपला 4g पाहिजे. हा 4 आणि हा पण 4. म्हणजे g इज ग्रेटर दॅन 0 अँड g प्लस 4 इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. दिस इम्प्लाइज g इज ग्रेटर दॅन 0 आणि g इज ग्रेटर दॅन -4. आणि आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं, इथं पण 2 कंडिशन्स येणार. दुसरी असणार आहे g इज लेस दॅन 0 आणि g प्लस 4 इज लेस दॅन 0. म्हणजेच g इज लेस दॅन 0 आणि g इज लेस दॅन -4. त्यातली ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होणार. मग ती सॅटिस्फाय होणार म्हणजेच काय येणार? g बिलॉंग्स टू हा -4 पेक्षा मोठा आणि कुठपर्यंत येणार? 0 पर्यंत. आणि मग असा आन्सर कुठनं आहे? -4 to 0. कुठला आला? ऑप्शन सी आला. लक्षात आलं? जरा वेगळं एक्झाम्पल होतं ते आपण घेतलं टँजंटवरती. ठीक आहे. सिम्पल एक्झाम्पल होतं. तसंच पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट सी बी द सर्कल विथ सेंटर 0 0. म्हणजे कुठं आला? ओरिजिनला. अँड रेडियस 3 युनिट्स. द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड्स ऑफ द सर्कल C that subtend an angle 2π/3 at the center is. म्हणजे त्याच्या सबटेंडेड केलेल्या ह्याचं आपल्याला सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्या इन्फॉर्मेशनवरून आपण पहिल्यांदा डायग्राम काढायचा प्रयत्न करूया. डायग्राममध्ये त्याचा सेंटर दिलेला आहे आपल्याला 0 0ला. कुठं दिलेला आहे? 0 0ला. ठीक आहे. दुसरं त्याची रेडियस दिलेली आहे आपल्याला 3 युनिट्स. आणि एक कॉर्ड आहे, त्या कॉर्डला काय करतोय? आपल्याला लोकस पॉईंट तयार करायचं आहे. ठीक आहे. समजा मी कॉर्ड कन्सिडर करतो. इथं कॉर्डला नाव देतो ए बी. ठीक आहे. आता ह्या कॉर्डवरती ॲट द सेंटर एक अँगल तयार करतो आहे. तो अँगल किती आहे? 2π/3. इथे 2π/3 दिला आहे.
आता त्या 2π/3चे मी 2 पार्ट्स करतो आणि ते एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, पॉईंट घेतो P ऑफ HK. तर हा किती येईल π/3 आणि हा सुद्धा किती येईल π/3, कारण टोटल अँगल किती दिलं आपल्याला 2π/3. ठीक आहे, लक्षात आलं. मग आता ह्याच्या पद्धतीनं आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला आणि आता ह्याचं इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. मग आता ह्यातला कुठला पण एक ट्रायंगल घेऊन आपण सिम्प्लिफिकेशन करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता सिम्प्लिफिकेशन करत असताना समजा मी ट्रायंगल घेतला, इथं पॉईंट घेऊया आपण O, कारण तो ओरिजिनच आहे. मग इन ट्रायंगल O हा P A घेऊया आणि हा थीटा असू देत. तर कॉस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, बरोबर. कॉस थीटा इज इक्वल टू काय असतं, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. ॲडजसंट साईड कोणते OP डिवायडेड बाय हायपोटेनस किती हा OA. ठीक आहे, पण आता त्याच ट्रायंगलमध्ये आत्ताच आपल्याला वरती दिलेल्या माहितीनुसार आपण काय तयार केलं की तो अँगल π/3. किती आहे तो अँगल π/3. मग तो π/3 तिथं सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर कॉस π/3 इज इक्वल टू OP डिवायडेड बाय OA. ठीक आहे, कॉस π/3ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती आता इथं पुट करूया. तो किती असतो कॉस π/3 म्हणजे कॉस 60 आणि कॉस 60 म्हणजे 1/2 इज इक्वल टू OP डिवायडेड बाय OA. आणि मग आता आपल्याला ह्याच्यावरून एक रिलेशन मिळेल. काय मिळेल, हा OA इकडे येईल इज इक्वल टू 2 टाइम्स OP. लक्षात आलं. आता इथं घेत असताना काय करायचं, आपण OPचं डिस्टन्स काढायचं हे, कारण OAचं डिस्टन्स माहीत आहे आपल्याला पण OPचं माहीत नाही. मग OPचं डिस्टन्स काढण्यासाठी परत कोणता डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय, स्क्वेअर रूट ऑफ x मायनस x1 किंवा x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 आणि दोन्हींचे काय असतात ब्रॅकेटचा स्क्वेअर. मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण. मग आता डिस्टन्स कशाचं पाहिजे आपल्याला, OPचं, म्हणजेच लेंथ ऑफ OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. आता ह्यातला एक पॉईंट काय घेतला आपण H आणि K आणि दुसरा कोणता घेतला 0 0. ठीक आहे, मग आता तो काय येणार, ह्या मिड पॉईंटचं आपल्याला हे करायचं इक्वेशन, म्हणून हा H मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस K मायनस 0 ब्रॅकेट. म्हणजेच काय आलं, लेंथ ऑफ OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ H स्क्वेअर प्लस K स्क्वेअर. लक्षात आलं इथपर्यंत. मग आता इथं व्हॅल्यू पुट करूया. OA, आता OA म्हणजे काय आहे, रेडियस आहे आणि रेडियस आपल्याला गिवनमध्ये दिलेले, किती दिलेले रेडियस गिवनमध्ये 3 युनिट. ती तिथं पुट करूया. ठीक आहे, लक्षात येतं आहे का. मग आता त्याच्यानुसार 3 इज इक्वल टू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ H स्क्वेअर प्लस K स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल करायला काय केलं पाहिजे, स्क्वेअर केला पाहिजे. 3 स्क्वेअर 9 इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 इंटू ब्रॅकेट H स्क्वेअर प्लस K स्क्वेअर. ठीक आहे, तेच इक्वेशन असं लिहूया. देअरफॉर H स्क्वेअर प्लस K स्क्वेअर इज इक्वल टू हा 9 तसंच राहील आणि डिवायडेड बाय 4 येईल. काय येईल, डिवायडेड बाय 4. आणि मग आता त्याच्यामध्ये मागं एक आपण एक्झाम्पल बघितलं तसंच इथं सेम करायचं. Hच्या ऐवजी X लिहायचा आणि Kच्या ऐवजी Y लिहायचा. म्हणजे काय होईल, देअरफॉर X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 4. आणि मग हे आपलं आन्सर तयार झालं. मग असा ऑप्शन कुठे चेक करा, X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर डिवायडेड बाय इज इक्वल टू 9/4, ऑप्शन C. बघा, अशा पद्धतीनं आपण सर्व सर्कलमधली महत्त्वाचे टाईपचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. सोपे आहेत एक्झाम्पल, त्याचा अभ्यास करा. आपण आता पुढचा चॅप्टर बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये, पॅराबॉल म्हणजेच कोनिक सेक्शनवरती बघणार आहोत.